आदिवासी बचाव समिती महाराष्ट्र राज्याची मालेगाव दाभाडी येथे आदिवासी वस्ती व बैठक संपन्न। 26 मे मंगळवार रोजी आदिवासी बचाव समिती महाराष्ट्र राज्याची मालेगाव 5 डिव्हिजन येथे दाभाडी आदिवासी वस्तीत बैठक घेण्यात आली व तेथे आदिवासी समाजाचे विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। तिथे 700 ते 800 लोकसंख्या असलेली वस्ती आहे, तरी तेथील आदिवासी माता भगिनी आजही उघड्यावर शौचालयाला जातात। उघड्यावर गटारी, कच्चा रस्ता, 5000 रुपये डिपॉझिट देऊन पाण्याची व्यवस्था या संदर्भात तेथील आदिवासी समाजसेविका वंदनाताई पवार यांनी या सर्व गोष्टीची कल्पना आदिवासी बचाव समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मान्य श्री संजयजी बर्डे सर अहिल्यानगर राहुरी यांना दिल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शिवाजी गांगुर्डे, श्री साईनाथ बर्डे, संदीप बर्डे, शिवाजी मोरे राहुरी, श्री गोरखदादा माळी, भगवान सोनवणे, भगवान मोरे, छोटूभाऊ दळवी, सुनील आहिरे सर्व नाशिक, सोमनाथ गायकवाड चाळीसगाव, वंदना पवार मालेगाव यांनी तेथे भेट दिली आणि आदिवासीच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी श्री गोरखमाळी निफाड। बाबा आमचे हे प्रश्न आहे तिथं मांड, लिखित स्वरूपात मांड आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे। माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे। हा आदिवासी समाज या भारत देशाचा मूळ नागरिक आहे आणि तो या देशामध्ये राहण्यासाठी जागा नाही, राहण्यासाठी घरकुल नाही। जे घरकुल सरकारने दिलं त्याच्यामध्ये 4-4 मुलं झाली तरी दुसरं घरकुल नाही। एका घरात 4-4 लोक राहतात, 4-4 लग्न झालेले मुलं राहतात। तर हे प्रश्न सुटणं एक काळाची गरज आहे, म्हणून काम करण्यासाठी तरुणांनी एकत्र आलं पाहिजे। आम्हाला इथं तुम्ही सगळे जे लोक आहेत हे सगळे लोक येणं आमच्या मागे काही अपेक्षा नाही, परंतु या गावातील 10 तरुण उभे राहिले पाहिजे, 10 महिला उभ्या राहिल्या पाहिजे की आपल्या विकासासाठी इथं आपण भांडलं पाहिजे, लढलं पाहिजे। आणि म्हणून या गावातून आम्ही वंदनाताईला बरोबर घेतलेलं आहे। वंदनाताईवर आम्ही जबाबदारी दिलेली आहे आणि तिच्या मागे उभं राहण्याची जबाबदारी आता तुमची सगळ्याची आहे। तुम्ही फक्त आम्हाला थोडा वेळ द्या। हे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करणार आहे। या नाल्या साफ झाले पाहिजे, हे गबाळ निघालं पाहिजे, याच्यासाठी तात्काळ आम्ही कारवाई सुरू करणार आहे। उद्यापासूनच कारवाई सुरू करणार आहे। जर कदाचित ग्रामसेवकाचा नंबर असेल तर आम्हाला द्या, ग्रामसेवकाचा नंबर असेल तर आम्हाला द्या। आम्ही त्याचा पाठपुरावा करून तात्काळ हे कामं मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। म्हणून तरुणांनी एकत्र येऊन समाजाच्या विकासासाठी हातभार लावला पाहिजे आणि लावणं हे त्यांचं कर्तव्य आहे। या देशामध्ये परिस्थिती बिघडलेली आहे, या देशामध्ये परिस्थिती बिघडलेली आहे। आज जर तुम्ही या परिस्थितीला सावरलं नाही तर भविष्यामध्ये तुमच्या मुलांना भीक मागल्याशिवाय पर्याय उरणार नाही आणि राहायला जागा उरणार नाही। हे काळ्या दगडावरची रेग आहे। म्हणून तरुणांनी एकत्र या, समाजाच्या विकासाच्या ज्या काही निधी आहे महाराष्ट्र सरकारकडे तो निधी आपल्या गावासाठी, आपल्या कुटुंबासाठी कसा मिळत यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन संघर्षाच्या भूमिकेमध्ये उभे राहा, आमच्याबरोबर उभे राहा अशी सगळ्याला कळकळीची विनंती करतो। आणि जे आदिवासी बचाव समिती आहे ही आदिवासी बचाव समिती मारामारी करण्यासाठी नाही, ही आदिवासी बचाव समिती मारामारी करण्यासाठी नाही। मला सांगा सर, तुम्ही इथं आलेले आदिवासी बचाव समितीतर्फे, तर आता याच्या पुढची कारवाई काय असेल तुमची? यानंतर आम्ही ग्रामसेवक, PDO, संबंधित तहसीलदार, प्रकल्प अधिकारी, प्रकल्प आयुक्त या लोकांना धारेवर धरणारे आणि या लोकांनी तात्काळ हे प्रश्न जर 1 महिन्याच्या आत जर मार्गी नाही लावले तर त्यांच्या ऑफिसला ताले ठोक आंदोलन करणारे, त्यांच्या ऑफिसला ग्रामपंचायतीपासून तर आयुक्तालयापर्यंत ताळे मारण्याचे म्हणजे अभियान आम्ही सुरू करणार आहोत। तर माझी तरुणांना विनंती आहे, सगळ्यांनी एकत्र एका दिलाने समाजाच्या विकासासाठी हातात हात द्या अशी कळकळीची विनंती करतो। आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन करतो। त्याला सांगते 60 ते 70 वर्षापासून राहत आहे, बरोबर? तर या गावची प्रगती काय झाली?
झाली किंवा नाही फक्त मतदान घेण्यासाठी इथं आहे. नंतर येते नाही आपला आदिवासी काही लोक दाबाडे येत ना आधी गटरी जातात ना त्या घर जातात ना ही फक्त म्हणजे फक्त आदिवासी वस्तीमध्ये परिस्थिती आहे ना दुसरीकडे कसे व्यवस्थित आहे गोष्टीकडे आदिवासी घर कोण इथं या गल्ल्या पाहायच्या तिकडच्या पण गल्ल्या बघा आणि या गल्ल्या पण बघा काम सगळं होईल बघा असं या गावामध्ये असा भेदभाव चाललेला आहे बाकीच्या गल्ल्यामध्ये रस्ते व्यवस्थित आहे तिथे प्रगती झालेली आहे पण ज्या गल्लीमध्ये आदिवासी वस्ती राहते त्या गल्लीमध्ये प्रगतीच नाही याच्यावर या ग्रामपंचायतीने किंवा येथील जे ग्रामपंचायत अधिकारी आहे विकास अधिकारी आहे त्यांनी काहीतरी पर्याय शोधला पाहिजे नाहीतर याच्यावर सांगितल्याप्रमाणे आदिवासी बचाव आंदोलन याच्यावर बेमुदत उपोषणाला तयार राहील हा आदिवासी बचाव समितीतर्फे इथल्या शासनाला एक खंबीरपणे एक इशारा देण्यात येत आहे जय आदिवासी जय एकलव्य जय आदिवासी मी सिटी न्यूज प्रतिनिधी गोरखमाळी तालुका निफाड जिल्हा नाशिक आज आपण आलेलो आहे इंदिरानगर दाभाडी तालुका मालेगाव या एरियामध्ये ही वस्ती आहे आदिवासी वस्ती या वस्तीमध्ये बरेचसे प्रॉब्लेम आहे ना इथं रस्ता आहे ना गटारीची व्यवस्था आहे ना लाईटची व्यवस्था आहे आपण इथं सगळं चेक केलेलं आहे तर या ताई आहे वंदना ताई पवार या गावची काय परिस्थिती आहे ते सांगतील स्वतः ताई एक व्हिडिओ बनवाना मुद्दा असा सामना भी काय गाव मग कसं आणि सोय ना डायरेक्ट जवळ इलेक्शन चालू आहे ना तो आटे झाड आला जुड आला गडरी साफ करायला ये इकडं बाईकला शौचालय म्हणजे आला शौचालय ना बनायचं आजपर्यंत आम्ही म्हणजे लहान ना मोठे मी आटे होईनी सर पण आजपर्यंत या गावामध्ये डायरेक्ट कोणत्याच म्हणजे कोणत्याच सुविधा येईल ना सर जे आपण येत ना त्या डायरेक्ट आटे आहे बिलाटीपर्यंत काहीच बिडत ना आणि आई गावना नावचं 5 डिव्हिजन तर भाऊ सण सांगा ना का मी एवढं असं म्हणावाला तर तुम्हाला सपोर्ट राहील तेव्हाच आम्ही बी काहीतरी करतो आणि नाही मग इथं आता इलेक्शनला जे माणसं येतात ते फक्त मग मतदान घेण्यासाठीच येतात का इथं मतदान घेतलं का मग त्यांना हे पण माहित नाही राहत का 5 डिव्हिजन कुठे आहे कुठं आहे काय 5 डिव्हिजन गावाचा रस्ता पण त्यांना दिसत मग इथं समजा एखादा ग्रामपंचायत अधिकारी कोणी येत नाही ग्रामसेवक येत नाही महिला इथं महिला बाथरूम नाहीये रस्त्यावर बसत त्या गाड्या येत्या तरी सुद्धा तिला खूप प्रॉब्लेम होती तरी सुद्धा इथं कोणी आदिवासी लोकसंख्या किती येईल साधारण 800 900 बघा इथं 800 ते 900 आदिवासी वस्ती संख्या त्याच्यामध्ये साधारण कमीत कमी 400 ते 500 लेडीज आहे त्यांना अक्षरशः म्हणजे बाथरूमची सुद्धा व्यवस्था नाही त्यांना रस्त्यावर बसावं लागतं तर असे या गावची परिस्थिती आहे अशा ठिकाणी भेट देण्यासाठी आदिवासी बचाव समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष साईनाथ भाऊ पवार साहेब आलेले तसेच गांगुडे साहेब आलेले आहे त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करू नमस्कार जय आदिवासी जय एकलव्य जय आदिवासी जय एकलव्य आपले गांगुडे साहेब काय परिस्थिती तुम्ही मारले काय परिस्थिती सगळ्या भावासला जय एकलव्य मी मराठी भाषेत बोलणार तुमची या भागातली भाषा मला एवढी येणार नाही म्हणून मराठीमध्ये बोलणार की आम्ही अहमदनगरवरून आलो अहिल्यानगरवरून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आदिवासी बचाव समितीचं जे कार्य आहे ते आदिवासीला बचावण्यासाठी चालू आहे आदिवासीच्या ज्या समस्या आहे या समस्या सरकारने सोडवल्या पाहिजे तात्काळ सोडवल्या पाहिजे यासाठी आदिवासी बचाव समिती महाराष्ट्रभर फिरत आहे आणि त्या आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये संघर्षाच्या भूमिकेमध्ये कार्य करीत आहे एक त्याचाच भाग म्हणून आम्ही आज या मालेगाव तालुक्यामधील कार्यकर्ते आम्हाला मनमाडमधील कार्यकर्ते आम्हाला जोडलेले आहेत त्याप्रमाणे वनिताताई ह्याही आम्हाला जोडलेल्या आहेत
त्यांनी त्यांच्या गावची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती पाहण्यासाठी आम्हाला इथपर्यंत बोलावलेलं आहे। या वस्तीचं आम्ही निरीक्षण केलं। निरीक्षण केल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आदिवासी समाज आहे, परंतु ज्या मूलभूत गरजा आहे त्या मूलभूत गरजापासून वंचित आहे। या वस्तीमध्ये गटार व्यवस्थित नाही, ती बुजलेली आहे। या वस्तीमध्ये रस्त्याचं काम झालेलं आहे, ते निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। या वस्तीसाठी समाज सेवा म्हणून या ठिकाणी जे शेड दिसतंय हे शेडही झालेलं आहे, परंतु ते सुद्धा निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, ते सुद्धा व्यवस्थित नाही। आणि सगळ्यात खंत म्हणजे जी वंदनाताईंनी इथल्या महिलांनी जे सांगितलं की या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही। ग्रामपंचायतीचं आद्य कर्तव्य आहे, ग्रामपंचायतीचं कर्तव्य आहे का ज्या ठिकाणी 100 महिला असेल त्या ठिकाणी 2 युनिट द्या, ज्या ठिकाणी 200 1000 महिला आहेत, 500 महिला आहेत त्या ठिकाणी 4 युनिट द्या, 6 युनिट द्या, म्हणजे 4 शौचालय, 6 शौचालय, 10 शौचालय। त्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला जातो सार्वजनिक शौचालयासाठी, परंतु या ठिकाणी सार्वजनिक शौचालय नाही। तुम्ही सर्वजण आदिवासी समाजाचे आहेत, तरुण मुलं आहेत, तरुण मुलाचं लग्न झाल्यानंतर आपली मंडळी, आपली बायको संडासला कुठं जाते याचं निरीक्षण करा। आपल्याला लाज वाटायला पाहिजे, आपली माय भगिनी, आपली बहीण, आपली पत्नी संडाससाठी बाहेर जाते, तिला सोय नाहीये, ही सोय का नाही याचा प्रश्न तुम्ही शासनाला विचारायला पाहिजे, ग्रामपंचायतीला विचारला पाहिजे की आमची महिला बाहेर संडासला जाते, आमची व्यवस्था ही का होत नाही। शासनाचं आद्य कर्तव्य आहे, स्वच्छ भारत अभियानांतर्गत पहिलं कर्तव्य आहे की ज्या गावामध्ये सार्वजनिक शौचालय नाही त्या सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था केली पाहिजे। आणि या ठिकाणी ज्या तुमच्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी ग्रामपंचायत अपूर्ण पडत आहे, ग्रामपंचायत अपूर्ण पडत आहे। शासनाकडे भरपूर निधी आहे आदिवासीच्या विकासासाठी, आणि गावामध्ये जो निधी येतो तो आदिवासी म्हणजे SC ST OBC यांच्या विकासासाठी येतो। धन दांडग्या